नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणिताचा महत्त्वाचा टॉपिक आणि अगदी सोपा टॉपिक हा ॲव्हरेज म्हणजेच सरासरी शिकणार आहोत. या सरासरीमध्ये आपण मागील काही जे परीक्षामध्ये PYQ विचारलेले होते त्याचे डिटेल स्पष्टीकरणासह आपण प्रश्न सोडवणार आहोत आणि बेसिक ते ॲडव्हान्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये सरासरी हा टॉपिक शिकणार आहोत. चला तर सुरू करूया आपल्या टॉपिकला सरासरी. तर मित्रांनो, सरासरी म्हणजे काय रे? सरासरी म्हणजे काय? तर सरासरी हे काही नसून जर तुम्हाला एखादी संख्या दिलेली आहे म्हणजे संख्या दिलेल्या आहेत आणि मग तुम्हाला त्या संख्यांचा सरासरी काढायचा आहे तर मग कसा करणार? तर बघा, सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज आणि भागेला काय होणार? ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या एकूण संख्या, एकूण संख्या म्हणजेच काय म्हणतात? याला सरासरी म्हणतात. याला काय म्हणतात? सरासरी. अगदी सोपी व्याख्या आहे सरासरीची. सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. यालाच जर आपण इंग्रजीमध्ये म्हटलं तर कसं होणार? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ टोटल नंबर्स डिवाइडेड बाय टोटल नंबर्स. तर हे झालं आपलं इंग्रजीमध्ये आणि हे झालं मराठीमध्ये. तर मित्रांनो, अगदी सोपी डेफिनेशन आहे सरासरीची. त्यामुळे हा जो आपण टॉपिक शिकणार आहोत सरासरी, हा अगदी सोपा टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये जे मी काही PYQ घेतलेले आहे ते खूपच सोपे आणि काही विविध प्रश्न परीक्षेमध्ये आलेले हे PYQ आहे. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही विशेष लक्ष द्या. म्हणजेच काय होणार? हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला PYQ द्वारे विथ डिटेल स्पष्टीकरणासह मी सांगत आहे. चला तर आपण याच्यावरचे काही बेसिक गणित सोडवूया. जसं की मी तुम्हाला विचारलं उदाहरण नंबर 1 मध्ये, पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी किती? हा मी तुम्हाला जर प्रश्न विचारला, पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी किती? आता बघा, इथे संख्या दिलेल्या आहे पण कुठल्या? सम दिलेल्या. हा विशेष लक्ष द्या, या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्या. संख्या जर दिल्या असेल पण आधी बघायचं की कोणत्या दिलेल्या आहे? सम दिलेले आहे, विषम दिलेले आहे, मग त्यानंतर आपण प्रश्नाला सोडूया. तर बघा, समसंख्या म्हणत आहे तर समसंख्या काय होणार रे? 2, 4, 6, 8, 10 आणि 12. कारण आपल्याला 7 समसंख्या घ्यायच्या आहे, बरोबर आहे ना? म्हणजे हा काय आहे? 6 समसंख्या आहेत, बरोबर आहे. त्यानंतर बघा, आपल्याला काय काढायचं आहे? सरासरी काढायचं आहे. कुठल्या? या 6 समसंख्यांची. तर कसं होणार बघा, सरासरी बरोबर, तर समसंख्या किती आहेत? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 आणि टोटल किती आहे रे? एकूण संख्या किती आहे? 6 आहे. म्हणजे भागेला किती होणार? 6. ही झाली सरासरी. तर याचं जर आपण काय केलं? बेरीज केली, 2 अधिक 4 6, 6 6 12, 12 8 20 आणि हे काय होणार? जर 12 गेलेत पुन्हा तर हे टोटल मिळून आपल्याला काय? 42, बरोबर आहे ना? 42 भागेला 6. त्यानंतर याचं उत्तर किती होणार? 6 7 42. म्हणजे किती येणार यांचं सरासरी म्हणजे ॲव्हरेज? 6 समसंख्यांचं ॲव्हरेज येणार 7. तर हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला आणखी बाकी काही
गणिते सोडवायची आहे. चला तर वळूया बाकीच्या आपल्या उदाहरणाकडे. तर उदाहरण नंबर 2 बघा. उदाहरण नंबर 2 काय आहे? पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती? तर आधीच्या प्रश्नात काय होतं? सम होत्या आणि इथे काय विषम आहे, म्हणजे 5 विषम विषम संख्यांची सरासरी किती? तर बघा आता 5 विषम संख्या कोणत्या रे? तर 5 विषम संख्या 1, 3, 5, 7 आणि 9. हा पहिल्या 5 विषम संख्या आहे. इथे लिहून घ्या 5 विषम संख्या. बरोबर आहे. हा पहिल्या 5 विषम संख्या आहेत. तर आपल्याला यायचं काय? सरासरी काढायची आहे. तर काय होणार? सरासरी बरोबर काय सांगितलंय? सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 भागेला टोटल संख्या किती आहे? 5. बरोबर किती होणार रे? हे जर याचं टोटल केलं तर 25 भागेला 5 बरोबर 5. हे आपलं उत्तर असणार आहे. तर आपल्याला 5 विषम संख्यांची सरासरी किती मिळालेली? 5 मिळालेले. अशाच प्रकारे उदाहरण नंबर जर 3 घेतला आपण. उदाहरण नंबर 3 बघा काय? 54 ते 229 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? हा एक आपला प्रश्न आहे. हे जे प्रश्न घेत आहे ना, हे बेसिक प्रश्न आहे आणि या प्रश्नातून तुम्हाला येणारे जे मी प्रश्न घेतलेले आहे त्यांचं कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार. बरोबर आहे. तर याला आधी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. तर 54 ते 229 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे. तर यामध्ये बघा पहिली 54 दिलेली आहे, त्याच्यानंतर 229 दिलेलं आहे. तर आपल्याला नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे. तर काय होणार रे? नैसर्गिक संख्यांची सरासरी बरोबर. आता पहिली संख्या काय दिलेली आहे? 54 आणि त्यानंतर कुठपर्यंत काढायचे? 229. म्हणजे इथं तुम्ही असं लिहू शकता फर्स्ट म्हणजे पहिली आणि लास्ट म्हणजे शेवटची भागेला 2. तर काय होणार? फर्स्ट 54 आहे अधिक शेवटची किती आहे? 229 आहे भागेला 2. तेव्हाच तर आपल्याला सरासरी मिळेल ना. बरोबर आहे ना. तर बघा काय होणार? यांचं जर आपण अधिक केलं तर किती येतं? 283 भागेला 2. म्हणजे काय होतं बघा? बे एक बे, बे 8, बे एक बे राहिला 1 आणि बे पंचे 10. म्हणजे किती येतं? 141.5 हे आपलं उत्तर येतं. म्हणजे काय विचारलं होतं आपल्याला? 54 ते 229 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी. तर आपण नैसर्गिक संख्यांची सरासरी काढलेली आहे. किती काढलेली आहे? 141.5. तर हा झाला प्रश्न क्रमांक 3. चला तर वळूया बाकीचे जे काही आपले बेसिक आहे त्या प्रश्नाकडे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्व मी तुम्हाला एक त्याच्यामधूनच विचारायचं 54 ते 229 ह्या ज्या संख्या आहे ना, याच्यामधलंच काही बेसिक क्वेश्चन आहे. तर याच्यामधलं सब क्वेश्चन बघा, सर्व सम संख्यांची सरासरी किती? आता मी तुम्हाला समसंख्यांची सरासरी कसं काढायचं ते शिकवलं होतं. बरोबर आहे. तर इथं बघा पहिला क्वेश्चन काय होता? सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी. पण यामध्येच आपल्याला सर्व समसंख्यांची सरासरी काढायची आहे. तर बघा समसंख्या कोणत्या होणार? आधी तर समसंख्या बघून. तर समसंख्या काय होणार? इथे बघा पहिली 54 होणार, त्याच्यानंतर ते हे 229 हे समसंख्या आहे का? नाही, हे विषम संख्या आहे. म्हणजे समसंख्या काय येणार रे? 228 येणार. हे होईल समसंख्या. समजलं? आता याचं सरासरी जर काढायचं राहिलं,
संख्यांची सरासरी. बघा काय होणार, पहिली संख्या 54 आणि त्याच्यानंतर दुसरी 228 भागेला 2, तर काय होणार 282 भागेला 2, तर किती येणार याचं उत्तर 141. हे झालं समसंख्यांची सरासरी, सर्व समसंख्यांची सरासरी. कुठल्या संख्येमध्ये 54 ते 229. त्याच्यानंतर मी इथेच एक दुसरं उदाहरण घेत आहे. ठीक आहे, उदाहरण बघा, आपण 3 घेतले ना, 3 मधलं हे सब उदाहरण आहे. त्याच्यानंतर चौथं उदाहरण बघा. चौथं उदाहरण काय आहे, 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. हा एक आपला प्रश्न आहे. किती रे, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम, इथं विषम विचारलेला आहे, विषम संख्यांची सरासरी किती. तर बघा मी आधी तुम्हाला डिस्कस केलेला आहे, हा जो प्रश्न आहे हा डिस्कस केलेला आहे. इथं काय आपल्याला विषम संख्यांची, तर हे एक विषम संख्या आहे, 100 विषम आहे का, नाही, हे काय समसंख्या आहे, 100 काय सम आहे. मग आपल्याला विषम कुठं मिळणार, बघा विषम संख्यांची सरासरी काय होणार, पहिली संख्या 1 आहे. आता 100च्या आदली विषम संख्या कोणती आहे, 99 आहे, बरोबर आहे, आणि भागेला 2, म्हणजे काय होणार 99 अधिक 1 किती होणार 100 भागेला 2 किती येणार याचं उत्तर 50. किती येणार 50. म्हणजे आपली जे विचारलं होतं आपल्याला विषम संख्यांची सरासरी 1 ते 100 पर्यंतच्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येतील, विषम संख्या, समसंख्या, तुम्हाला सरासरी काढा, तर अशा प्रकारे तुम्हाला डील करायचं आहे प्रश्नांना. ठीक आहे, तर चला वळूया आपल्या प्रश्नाकडे. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे, क्रमागत 7 समसंख्यांची बेरीज 532 आहे, तर यातील पहिल्या क्रमागत 4 संख्यांची सरासरी किती. बघा समसंख्या तुम्हाला सांगितलंच आहे मी आधीच, म्हणून ते बेसिक मी आधी उदाहरण घेऊन घेतले. आता बघा, आता तुम्हाला इथं डिफिकल्टी जाणार नाही. मग काय होणार, 7 क्रमागत समसंख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे, किती 532 दिलेली आहे. मग बघा याला आपण कसं सोडवूया, आपल्याला आधी सरासरी काढून घेऊ. सरासरी काय होणार, किती दिलेली आहे बेरीज 532 आणि टोटल संख्या किती दिलेली आहे 7, किती होणार रे, 7 7 49 आणि 7 छकम 42, बरोबर आहे ना, तर 76 होणार. हे सरासरी झाली कोणाची, 7 समसंख्यांची बेरीज दिलेली आहे 532. तर आपल्याला काय काढायचं आहे, आता बघा, आता प्रश्नामध्ये काय विचारलंय, पहिल्या 4 क्रमागत समसंख्या, 4 क्रमागत समसंख्या. तर हे आपली आहे ते चौथी आलेली आहे, पण आपल्याला किती विचारले, पहिल्या विचारल्या. तर पहिल्या 4 क्रमागत संख्या काय होणार रे, पहिल्या 4 क्रमागत सम संख्या काय होणार आहे, बघा काय होणार, हे शेवटची आलेली आहे, हे जे आली आहे ना हे चौथी आलेली आहे, म्हणजे याला आपण चौथी समसंख्या लिहू. चौथी समसंख्या, आपण जो ॲव्हरेज काढलेला आहे ही चौथी, पण आपल्याला पहिल्या 4 पाहिजे. हे चौथी असेल तर पहिल्या 4 कोणत्या राहील, 70 राहील पहिली समसंख्या, दुसरी 72 राहील, तिसरी किती राहणार 74 आणि चौथी 76. आणि हे आपण 34 काढली होती सरासरीमध्ये. सरासरीमध्ये हे चौथी समसंख्या काढलेली होती. आणि आपल्याला काय विचारलं होतं प्रश्नामध्ये, पहिल्या 4, तर 76च्या पहिल्या किती येणार 4, 70 येणार, 72 येणार, 74 येणार. हे 4 क्रमागत समसंख्या झाल्या. तर ठीक आहे, आणि आता बघा प्रश्नामध्ये काय विचारलंय, या पहिल्या 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी. मग सरासरी तुम्हाला काढता येणार, बघा सरासरी बरोबर काय होणार, पहिल्या 4 क्रमागत समसंख्या 70 अधिक 72 अधिक 74 अधिक
76 भागेला आता टोटल संख्या किती आहे 1 2 3 4 तर भागेला 4 समजलं. तर बघा याचं जर बेरीज केलं आपल्याला किती येते 292 भागेला 4 तर बघा किती होणार 4 7 28 राहिले 1 4 त्रिक 12 तर किती येणार याचं सरासरी 73 येणार. किती येणार 73 म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. अगदी सोपा प्रश्न आहे फक्त त्याला सोडवायचं कसं प्रश्नामध्ये काय दिलेलं होतं ते आपल्याला बघायचं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं ते सोडवायचं होतं. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न टॅकल केला डील केला. मित्रांनो समजलं का रे. तर अशा प्रकारे येणारे जे काही बाकीचे प्रश्न आहेत ते पण आपण सोडूया. चला प्रश्न क्रमांक 2 कडे. तर प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हणतो अगदी सोपा प्रश्न आहे. एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 66 kg आहे. जर त्याच्यामध्ये मास्तराचे वजन मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 1.5 kg ने वाढते तर मास्तराचे वजन किती असेल. आपल्याला इथे मास्तराचे वजन काढायचे आहे पण त्याआधी आपल्याला काय दिलेलं आहे रे आपल्याला 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी दिलेली आहे किती 60 kg. म्हणजे आपण इथं लिहून घेऊया 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी. ठीक आहे. तर बघा 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 60 kg दिलेली आहे म्हणजे काय होणार 15 गुणेला 60 तर किती होतं 15 छक्क 90 आणि हा 0 बरोबर आहे. तर हे झालं आपलं 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी. ठीक आहे याला kg मध्येच लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघा आता प्रश्न काय म्हणतोय जर त्याच्यामध्ये मास्तराचे वजन मिळवले कोणामध्ये या 60 kg मध्ये समजला. त्याच्यामध्ये 60 kg मध्ये जर मास्तराचे वजन मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 1.5 kg ने वाढते. मग कसं होणार रे बघा इथं किती 15 व्यक्ती आहे 16 व्यक्ती काय आहे मास्तर आहे पण त्याच्या आधी जर मास्तराचे वजन 60 kg मध्ये मी 1.5 kg ऍड करतो तर किती होणार 61 किती होणार 61.5 kg होणार. हे 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 वजन केव्हाचे आहे जेव्हा मास्तराचे वजन मिळवले जाते तेव्हा. ठीक आहे 60 kg मध्ये हे 15 विद्यार्थ्यांचं आहे. हे जे ॲव्हरेज म्हणजे सरासरी वजन आहे ना हे 15 विद्यार्थी आहे पण जेव्हा मास्तर येते ना तेव्हा 1.5 वजन वाढते म्हणजे टोटल वजन किती होणार आहे 61.5 होणार. एवढं समजलं का रे एवढं समजलं ना. त्याच्यानंतर बघा आता हे किती झालं हे जे झालेलं आहे वजन 61.5 हे 16 जणांचं झालं आहे 16 जणांचं झालं आहे बरोबर आहे ना. हे किती 16 व्यक्तींचं झालं आहे कारण आधी 15 व्यक्तीचं तर आपण काढलं आहे किती काढलेलं आहे 900 kg पण हे जे आलेलं आहे 61.5 kg हे 16 जणांचं झालं. मग आपल्याला बघा एकूण म्हणून एकूण 16 जणांचे सरासरी वजन किती होणार आहे 16 गुणेला 61.5 तर याला जर तुम्ही केलं तर किती होणार 16 गुणेला 61.5 तर हे मी डायरेक्टली सांगत आहे 984 kg. किती 984 kg हे 16 जणांचे झालं आहे. मी तुम्हाला आधीच डिटेल सांगितलं आहे की 15 विद्यार्थ्यांचं हे होतं आणि जेव्हा मास्तर ॲड झाला तर 1.5 kg वजन वाढलं होतं तर 61.5 kg हे 16 जणांचं वजन झालं. हां ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 16 जणांचे सरासरी वजन काढलं तर ते आलं 984 आलं. ठीक आहे. आता बघा आता आपल्याला एक्झॅक्ट काय विचारलंय प्रश्नामध्ये मास्तराचे वजन किती. तर मास्तराचे वजन किती होणार म्हणून मास्तराचे वजन किती होणार रे. आता अगदी सोपा प्रश्न झालेला आहे आपला 16 व्यक्तीचे वजन सरासरी
वजन मायनस 15 व्यक्तीचे, हे मायनसचं चिन्ह आहे, 15 व्यक्तीचे सरासरी वजन. ठीक आहे. तर बघा 16 व्यक्तीचे सरासरी वजन किती आलंय 984 मायनस 15 व्यक्तीचे किती आलं होतं 900. म्हणजे 984 मधून जर 900 वजा झाले तर किती राहतं 84. किती राहतं 84 kg हे वजन राहतं. म्हणजे आपल्याला कोणाचे वजन काढायचे होते मास्तराचे. तर मग मास्तराचे वजन किती आले 84 kg. हे आपलं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. अगदी सोपा आणि सरळ प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. समजलं का रे? समजलं ना? तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. आणि हे जे प्रश्न आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो हे PYQ प्रश्न आहे. याला स्टार मार्क करून घ्या. याला स्टार मार्क करून घ्या. हे येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. तर प्रश्न क्रमांक 3 बघा. एका विद्यार्थ्याला 5 विषयात सरासरी 68 गुण मिळाले, परंतु फेरत तपासणीनंतर असे आढळले की त्याला एका विषयात 94 गुण देण्याऐवजी चुकून 60 गुण देण्यात आले होते. तर त्याच्या गुणांची नवीन सरासरी किती? बघा ह्या विद्यार्थ्यासोबत खूप अन्याय झालेला आहे. त्याला काय करायचं होतं बघा 94 गुण द्यायचे होते पण त्यांनी काय दिले चुकून 60च गुण दिले. म्हणजे बघा याचा लॉस झाला नाही विद्यार्थ्याचा. हुशार विद्यार्थी असेल तर लॉस झाला. तर त्याला सरासरी 68 गुण मिळाले होते. ठीक आहे. तर बघा विषय किती होते 5 विषय होते आणि 5 विषयामधून सरासरी 68 गुण मिळाले होते. तर आधी आपण एकूण गुण काढून घेऊया विद्यार्थ्याचे एकूण गुण. ठीक आहे. काय होणार 5 विषय दिलेले आहे आणि सरासरी दिलेले आहे 68 म्हणजे 68 गुणिला 5 किती होणार आहे 340 हे त्याचे एकूण गुण झाले. ठीक आहे. मग काय केलं मग फेरतपासणीनंतर असं लक्षात आलं की त्याला एका विषयामध्ये 94 गुण देण्याऐवजी चुकून 60 गुण दिले. बघा 94 द्यायचे होते पण चुकून त्यांनी 60 दिले. म्हणजे 94 द्यायला पाहिजे पण चुकून त्यांनी किती दिले 60 दिले. हे लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 94 द्यायचे होते पण चुकून त्यांनी 60 दिले म्हणजे त्याचा लॉस झालेला आहे. तर बघा मग काय होणार इथं लिहून घ्या नसेल समजलं तर 94 देण्याऐवजी विद्यार्थ्याला 60 गुण देण्यात आले. ठीक आहे. आता बघा जर आपण एकूण गुण काढलेले आहे आणि 94 देण्याऐवजी त्याला 60 गुण दिले तर आपण नवीन गुण काढू शकतो ना. म्हणून नवीन गुण त्या विद्यार्थ्याला नवीन गुण किती मिळाले नवीन गुण बघा त्याला ॲव्हरेज म्हणजे एकूण गुण किती होते 340 होते बरोबर आहे. आणि 60 गुण देण्यात आले किती द्यायचे होते 94 द्यायचे होते. मग 60 इथून काय करावं लागेल वजा करावं लागेल 60 काय वजा करावं लागेल. हे 60 गुण झाले आणि त्याला 94 द्यायचे होते. बघा असं त्याच्यासोबत गेम झाला. तर ठीक आहे. तर याच्यावर जर वजाबाकी केली तर किती येते 340 मधून 60 काढले तर 280 येतं अधिक 94 बरोबर आहे. तर हे किती येतं रे हे येतं 374. किती येतं 374. आता जे नवीन गुण आलेले आहेत 374 ते आपले हे एकूण गुण नाही आहे हे नवीन गुण आहे. एकूण गुण तर आपण आधी काढले. आता बघा आता काय म्हणलं आहे प्रश्नामध्ये असं म्हटलं आहे की त्याच्या गुणाच्या नवीन सरासरी किती. म्हणजे तो जो विद्यार्थी आपल्याला 94 देण्याऐवजी त्याने 60 गुण दिले होते तर ते आता आपण एकूण गुण काढले. तर त्या एकूण गुणांची म्हणजे नवीन गुणांची आपल्याला सरासरी किती हे प्रश्न विचारले. मग काय होणार त्यामुळे नवीन गुणांची सरासरी किती होणार रे नवीन गुण किती आहे 374 भागेला टोटल विषय किती होते 5 होते ना. हे बघा इथे 5 दिलेलं आहे. मग काय होणार भागेला 5 बरोबर आहे. तर 5 7 35 राहिले 2 5 4 20
इथे 4 राहतात पॉईंट आणि मग 40 होणार. 5 8 40 म्हणजे किती येणार त्याची सरासरी नवीन गुणांची 74.8. म्हणजेच प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 3चं पर्यायी उत्तर असणार आहे बी. पर्यायी उत्तर असणार आहे बी म्हणजे 74.5. इथं बघा क्लोज दिलेले आहे क्वेश्चनमध्ये, जे ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे ना हे क्लोज दिलेलं आहे बघा 75.5 75.8. तर आपल्याला याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे 74.5. तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 3 होता. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा, ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 30 आहे. बी आणि सी ची सरासरी 29 आहे. ए आणि सी ची सरासरी 31 आहे. तर ए ची किंमत किती? बघा आज इथे प्रश्नामध्ये ए आणि बी दोन संख्यांची सरासरी दिलेली आहे 30. तर आपण सरासरी बघितलं होतं कसं काढायचं. तर ए अधिक बी या दोन संख्यांची सरासरी दिलेली आहे आपल्याला किती 30. तर ए आणि बी ची सरासरी 30 दिलेली आहे. तर काय होणार ए अधिक बी, तर हे 30 आहे आणि हे 2 आहे. तर 2 इकडे काय होणार मल्टिप्लाय म्हणजे 30 गुणिला 2 म्हणजे 60 होणार. बरोबर आहे 30 दुने 60. त्याच्यानंतर बघा बी आणि सी ची सरासरी दिलेली आहे. बी अधिक सी भागीला 2 याची सरासरी 29 दिलेली आहे. काय होणार बी अधिक सी 29 गुणिला 2 किती होणार रे 29 गुणिला 2 58. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे ए अधिक सी या संख्येची सरासरी दिलेली आहे आपल्याला किती दिलेली आहे 31. तर काय होणार ए अधिक सी 31 गुणिला 2 म्हणजे किती होणार 2 आणि हे 6 म्हणजे 62 होणार. आता बघा इथे बघा रिपीट झालेलं आहे. ए रिपीट झालेला आहे 2 वेळा, बी रिपीट झालेले आहे 2 वेळा, सी रिपीट झालेले आहे 2 वेळा. म्हणजे याला आपल्याला कसं लिहिता येणार बघा 2a अधिक 2b अधिक 2c बरोबर काय दिलेले आहे आपण सरासरी काढलेली आहे बघा 60 अधिक 58 अधिक 62. तर इथे 2 कॉमन निघणार बघा 2 कॉमन निघल्यावर इथे राहते का a अधिक b अधिक c बरोबर हे किती होतं 60 58 हे टोटल होणार 180. म्हणजे a प्लस b प्लस c 180 भागेला इथे मल्टिप्लाय मध्ये आहे ना भागेला 2 तर किती होणार हे 90 होणार. बरोबर आहे 90 होणार. तर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ए ची किंमत किती. तर ए ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर टोटल मिळून किती आलं रे ए अधिक बी अधिक सी बरोबर 90 आले. आणि बी आणि सी बघा दिलेलं आहे बी आणि सी हे बघा किती दिलेलं आहे 58. तर इथे 58 ठेवा अधिक ए बरोबर 90. जर आपल्याला ए ची किंमत पाहिजे असेल तर 90 मायनस 58 किती मिळणार रे ए ची किंमत मिळणार 32. ए बरोबर 32 म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. तर प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो सचिनने पहिल्या 10 सामन्यात 55.5 च्या सरासरीने धावा केल्या. जर त्याने पहिल्या 9 सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने धावा केल्या असतील तर त्याने 10व्या सामन्यात किती धावा केल्या. तर ठीक आहे आधी आपण जे दिलेलं आहे ते 10व्या सामन्यात किती केलेलं आहे 55.5 च्या सरासरीने धावा केल्या. म्हणजे पहिल्या 10 सामन्यांची सरासरी किती दिलेली आहे आपल्याला 55.5 दिलेली आहे. म्हणजे जर आपण इथे काढला आता सरासरी किती होणार 55.5 गुणिला 10 किती होणार रे किती होणार 5 5 5 बरोबर आहे ना. शून्य ह्या 0 ह्या पॉईंट कटेल तर इथे 555. त्याच्यानंतर पहिल्या व 9 सामन्यांची म्हणजे 9 सामन्यांची सरासरी किती दिलेली आहे 50 दिलेली आहे. तर बघा पहिल्या 9 सामन्यांची हे दिलेलंच आहे सगळं सरासरी किती दिलेले आहे 50 दिलेले आहे. म्हणजे काय होणार 9 गुणिला 50 म्हणजे 9 5 45 आणि हा 0 ठीक आहे 450. आता तुम्हाला काय 10व्या सामन्यांमध्ये त्याने किती धावा केला हे काढायचं आहे. म्हणजे काय होणार 10व्या सामन्यात केलेल्या धावा
काय होणार रे, काय होणार म्हणजे आधी 10 सामन्यांची सरासरी काढली 555, त्याच्यामधून 9 सामन्यांची सरासरी काढली 450, वजा करा तर तुम्हाला किती मिळणार 105. हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे सोपा आणि सरळ प्रश्न होता. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय म्हणतो, ए आणि बी या शहरामधील अंतर 360 किमी आहे. एक कार ए पासून बी पर्यंत 40 किमी प्रति तास या वेगाने जाते आणि 60 किमी प्रति तास या वेगाने परत येते, ए कडे येते, तर कारचा सरासरी वेग किती. तर बघा आपल्याला कारचा सरासरी वेग काढायचा आहे. तर याचं डायरेक्ट फॉर्म्युला आहे सरासरी वेग काय होणार 2 गुणेला पहिला वेग गुणेला दुसरा वेग भागेला काय ना वेगांची बेरीज. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. बघा 2 पहिला वेग किती आहे रे, ह्या अंतर सोबत आपल्याला काहीच नाही करायचं आहे. बघा इथे काय आहे, पहिला वेग किती आहे 40 दिलेला आहे गुणेला 40, दुसरा वेग किती दिलेला आहे 60 दिलेला आहे, आणि या वेगांची बेरीज किती होणार 60 अधिक 40. तर याला जर पुन्हा सोडवलं 2 गुणेला 40 गुणेला 60 भागेला 100, 1 0 हा 1 0 कटला, म्हणजे इथं राहतं का 2 गुणेला 4 गुणेला 6 म्हणजे किती राहतं 6 × 24, 24 दुने 48, किती होणार 48. तर 48 किमी प्रति तास, आणि हे दिलेलं आहे हे किमी प्रति तास मध्ये आहे. ठीक आहे, तर आपलं पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार. आपल्याला सरासरी वेग काढायचं म्हटलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा, याला लक्षात ठेवा. अगदी सोपा प्रश्न आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय म्हणताय, एका बोटमध्ये 12 व्यक्ती बसले असून त्यांचे सरासरी वजन 70 आहे. त्या बोटमधून 60 kg वजनाचा एक व्यक्ती उतरतो आणि दुसरा व्यक्ती त्या बोटमध्ये चढतो, तेव्हा त्या बोटचे सरासरी वजन 1 kg ने वाढते, तर त्या नवीन व्यक्तीचे वजन किती. आपण याच्या आधी नवीन व्यक्तीचे वजन नाही, पण आपण अशा प्रकारचा जो क्वेश्चन होता तो आधी डील केलेला आहे. बरोबर आहे. तर हा बघा हा का होणार, आपल्याला सरासरी वाढ विचारले म्हणजे व्यक्तीचे वजनच विचारले आहे ना. तर बघा सरासरी वाढ बरोबर आहे. तर कसं होणार बघा, आपल्याला वजनातील वाढ दिलेला आहे म्हणजे काय होणार बघा, वजनातील वाढ हे 60 kg आहे आणि ह्या 60 kg जेव्हा उतरतो तेव्हा, आणि मग पुन्हा का बोटचे सरासरी वजन 1 kg ने वाढते जेव्हा दुसरा व्यक्ती चढते तेव्हा. तर बघा हे काय होतं सरासरी मध्ये वाढ कसा होईल, वजनातील वाढ भागेला व्यक्ती, किती व्यक्ती चढले उतरले हे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सरासरी मध्ये वाढ किती झाली आहे 1 kg ची वाढ झाली, म्हणजे आपण इथे 1 kg लिहू. त्याच्यानंतर वजनातील वाढ म्हणजे बघा त्या बोटमधून 60 kg चा एक व्यक्ती उतरतो, म्हणजे 60 kg वजन असलेला एक व्यक्ती उतरतो, म्हणजे इथं काय आपल्याला मायनस करावं लागेल. आणि त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती त्या बोटमध्ये चढतो, पण त्याचं वजन दिलेलं आहे का नाही, चढत आहे पण त्याचं त्या व्यक्तीचं वजन दिलेलं नाही, फक्त आपल्याला 60 kg हा उतरणाऱ्या व्यक्तीचं दिलेलं आहे, म्हणजे आपण इथं 1 kg म्हणू. बरोबर आहे. आणि टोटल व्यक्ती किती आहे, हे टोटल व्यक्ती आहे 12, किती आहे 12. तर बघा याला जर सोडवलं आपण काय होणार, 12 इकडे जर आले तर हे काय होणार 12 बरोबर -60 अधिक x बरोबर x बरोबर किती होणार आहे, हे 12 गुणेला अधिक 12 अधिक, कारण हे मायनस मध्ये आहे ना, तर इकडे गेल्यावर काय होणार 12 अधिक 60, तर x बरोबर किती होणार 72. तर तो जो व्यक्ती आहे म्हणजे त्या नवीन व्यक्तीचे किती वजन असणार आहे 72, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे हे जे प्रश्न होते ते PYQ प्रश्न होते आणि अगदी सोपे प्रश्न होते. तर आपण विद्यार्थी मित्रांनो आज इथेच थांबूया. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि या लेक्चरच्या फ्री PDF नोट्ससाठी तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल काय करायचं आहे जॉईन करायचं आहे. आमचं टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास आणि आमचं
पेज हे आहे. अशा प्रकारे आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.